होते रविकिरण देशमुख सर, राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुका लढवू शकते. काँग्रेस हायकमांड तसा विचार करते अशी माहिती मिळतेय. काय वाटतं तुम्हाला, का असा विचार काँग्रेस हायकमांड करत असेल? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपलं केडर जे आहे, म्हणजे कार्यकर्त्यांचा संच असतो, नेते असतात, त्यांनी जोमाने काम करावं, मन लावून काम करावं, यासाठी त्यांना एक आपल्याला असं चित्र तयार करण्याची पद्धत आहे की मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाकडे येत आहे. तर ती गरज काँग्रेसची आज आहेच, त्यात काही शंका नाही. पण एक वस्तुस्थिती ही दुसऱ्या बाजूनी आहे की लोकसभेच्या वेळेला काँग्रेसनी दुय्यम भूमिका स्वीकारली होती आणि त्यांना हे पुरेपूर ठाऊक होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे चालतायत, तर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहा. आणि म्हणून त्यांनी काही फारशी आक्रमक भूमिका न दाखवता अतिशय व्यवस्थित काम केलं. त्यांना त्याचं यश पण मिळालं. आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्याची शक्यता त्यांना वाटायला लागली, तेव्हा त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपला उमेदवार असला पाहिजे. म्हणून काँग्रेस असं दाखवते की आमच्या जागा सर्वाधिक येण्याची शक्यता आहे, तेव्हा मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या. परंतु दुसऱ्या बाजूला असं आहे की शिवसेना आज, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आज कधी नव्हे ती एका फार मोठ्या संकटात आहे. त्यांना उभं राहायचं आहे, तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार स्वतःचा जाहीर केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना जर हे पद आपल्याकडनं जातंय असं दिसलं, तर त्यांना असं वाटतं की केडरवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्यामुळे हा संघर्ष धुमसत राहणारच आहे निवडणुका होईपर्यंत. आता हा समजूतदारपणा त्या दोन्ही बाजूचे नेते कसे दाखवतात याच्यावर खूप काही पुढचं अवलंबून आहे. प्रज्ञा, सर यामध्ये आणखी एक प्रश्न असा की जसं तुम्ही म्हणालात की लोकसभा निवडणुकांमध्ये लक्षणीय कामगिरी राहिली ती काँग्रेसची, जास्त जागा त्यांना मिळाल्या, पण तरीही विधानसभा निवडणुका मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने लढाव्यात. यामागचं कारण काय? आणि दुसरा प्रश्न असा की काँग्रेसचे सुद्धा अनेक मातब्बर नेते महाराष्ट्रात आहेत, त्यांना हा निर्णय कितपत रुचेल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर महायुतीच्या विरोधामध्ये जर चेहरा कुणाचा चालत असेल, तर तो वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की आज उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष आहे, तो दुभंगलेला आहे, तो उभा करायचा आहे आणि महाराष्ट्रापुढे एक पर्याय उभा करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता जर त्यांच्यावर खराच अन्याय झालाय, त्यांचा पक्ष तुटणं हे चुकीचं आहे असं वाटत असेल, तर ती त्यांच्या पाठीशी उभं राहील. तो फायदा त्यांना मिळवायचा आहे. सहानुभूतीचा फॅक्टर राजकीय नेते किती म्हणत असोत नसोत, शेवटी वस्तुस्थितीवर काय चालतं, ग्राउंडवर काय रियालिटी आहे, त्याच्यावरच सगळं असतं. राजकीय नेत्यांना त्यांचे नेरेटिव्ह तयार करायचे असतात, त्यामुळे ते बोलत असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर वस्तुस्थिती वेगळीच असते ग्राउंडवर, आणि त्याच्यानुसार गेलं तर मग उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आणि काँग्रेसला आत्ता हे हुशार आहे. काँग्रेस सगळ्या राजकीय पक्षांचं हे आहे, ती म्हणजे काही वेगळं सांगायला नको की त्यांनी अतिशय हुशारीने काम केलं लोकसभेच्या वेळेला आणि स्वतःच्या 13 जागा निवडून आणल्या. आजही त्यांना फारसा संघर्ष न करता या आहे त्या समीकरणातून काँग्रेस मजबूत करायची, उभी करायची. आणि त्यांना ते दिसून आलंय की ओबीसी फॅक्टर असो किंवा बाकीचे मतदार असो, काँग्रेसकडे पुन्हा वळलेले आहेत. त्यामुळे ते हुशारीनं आपल्या जागा वाढवून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ते उभा राहण्याचा प्रयत्न करतील. प्रज्ञा, सर आभार आपले, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि वेदांत नेब आपले प्रतिनिधी